मेरे साथ जुड़ चुके हैं जयेश भोसले जो मराठी में मेरा साथ निभाएंगे। पहली गेंद मिडिल स्टंप पर टप्पा खाती हुई अच्छी शुरुआत नरेश ठोंबरे द्वारा। जब दो मैच के बीच में आपको एक गैप मिलता है, आपके बॉडी को थोड़ा रेस्ट मिलता है और फिर आपकी बॉडी जो है वो ज्यादा श्रम के लिए तैयार होती है। नरेश ठोंबरे के बारे में यही कुछ कहा जा सकता है, जो आराम किया उसके बाद अब वो पूरी तरह तरोताजा। लोअर फुल टॉस ड्राइव किया, अजित के पास एक अच्छा कद है और जिस अंदाज में उन्होंने ड्राइव किया, जयेश तुम्हाला असं वाटते की अजित कडून एक मोठी खेळी अपेक्षित आहे? निश्चित, कारण की आजपर्यंत पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत आणि मागील मॅचच्या जर उणिवा भरून काढायच्या आहेत तर त्यासाठी अजित मोहितेला एक चांगली इनिंग खेळावी लागणार आहे। परंतु ज्या पद्धतीने नरेश ठोंबरे गोलंदाजी करतोय त्याची देहबोली सांगते की वेगळ्या कॉन्फिडन्सने तो आलाय। तो सेमीफाइनल में आपको एक अच्छी गुणवत्ता भरा मुकाबला देखने मिलेगा, नरेश ठोंबरे वर्सेस थॉमस डायस। इस बार बेहतर बॉल थी। दोस्तों सुबह से हम आपको बताते आ रहे हैं कि आज एक सरप्राइज है, वो सरप्राइज थोड़े समय बाद आपको पता चलेगा। सरप्राइज जिंदगी में होने भी चाहिए। स्कोर 1 रन, पहला ओवर पावर प्ले का मैंडेटरी पावर प्ले ओवर जिसमें 2 खिलाड़ी दायरे के बाहर। नरेश ठोंबरे की गेंद और ये मॉन्स्ट्रस 6, विकराल रूप लेता हुआ बाहुबली 6। थॉमस डायस इस तरह खेल रहे थे मानो क्रिकेट नहीं गोल्फ खेल रहे हैं और ये उनकी खासियत है। विकेट के आगे, विकेट के पीछे, विकेट के दाएं, विकेट के बाएं, फ्रंट फुट, बैक फुट, अ कंप्लीट बैट्समैन थॉमस डायस। स्कोर आगे बढ़ता हुआ 7। इस बार थोड़ा मिस टाइम जरूर किया और कैच ले लिया जयेश भोसले, जसा तसे टूसा जशा तसे पाहायला मिळालं। कारण की आपण पाहिलं ना तर मागील चेंडू हा फलंदाजाचा होता, गोलंदाजाचा मायनस पॉइंट हा फलंदाजाचा प्लस पॉइंट होता, परंतु गोलंदाजालाही फलंदाजाचा मायनस पॉइंट ठाऊक होता। बॅटची लीडिंग एज लागली, नरेश ठोंबरेने स्वतःच्या हातामध्ये झेल टिपला आणि कॉट अँड बॉलची संधी, नामी संधी जी त्याला आली त्यांनी ती काही सोडली नाही आहे। आणि मी म्हणेन की पहिला गडी जो बाद केला ना ती एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये। 1 to go। सबसे बड़ी बात जयेश जी जो मुझे लगी वो था उनका फॉलो थ्रू। कई बार खिलाड़ी अपने फॉलो थ्रू में यहां वहां चले जाते हैं, मतलब एक थोड़ा स्वाभाविक है, लेकिन अपने फॉलो थ्रू पर फोकस रहना ये बहुत जरूरी है। कॉटन बोल्ट के किस्सों की आपको भी पता होगा। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में क्रिस हैरिस और अनिल कुंबले ये कुछ ऐसे गेंदबाज हैं जिन्होंने कॉटन बोल्ट में कई सफलताएं हासिल की। अब अजीत मोहिते के साथ जुड़ चुके हैं नए बैट्समैन शाहिद शेख और अजीत मोहिते अब आक्रमण कक्ष में तैयार हैं नरेश ठोंबरे का मुकाबला करने के लिए। बहुत ही बेहतरीन पावर प्ले का ओवर अब तक नरेश द्वारा। अजीत ने इस बार उल्टा पुल्टा शॉट खेला, अजीत आउट होने का खतरा और अजीत आउट। 2 गेंदों में 2 विकेटें नरेश ठोंबरे की, दोनों कैच आउट। कैचेस विन द मैचेस। और ये नरेश ठोंबरे है जो गुच्छों में विकेट लेता है। और क्या दिखा दिया नरेश ठोंबरे ने यहां पर, जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, काबिल तारीफ। नई उमंग है, नया साज है, नरेश ठोंबरे क्रिकेट खेलने का नया अंदाज है। एक नव्या जोश मध्ये तो पाहायला मिळाला। पहा हरे सर, आपण एक बदल पाहिला होता जिथे नरेश ठोंबरे 3ऱ्या किंवा 4थ्या षटकामध्ये त्याला प्राचार्य करण्यात यायचं गोलंदाजीसाठी, परंतु या मॅच मध्ये त्याला पहिलं षटक सुपूर्द करण्यात आलं आणि गोलंदाजावरती दाखवलेला विश्वास, सार्थ अभिमान राखावा त्या पद्धतीची त्यांनी गोलंदाजी ही केली। 2 मोठे हादरे दिलेत, जिथे मात्र आपण आघाडीला आलेला थॉमस डायस आणि तदनंतर त्याच्या मागोमाग अजित मोहितेला माघारी त्याने धाडलंय आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टी राहिल्यात या मॅच मध्ये। अगदी सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये दिले गेलेले हे 2 धक्के। पहले ओवर में 7 रन दिए और साथ में भी अगर आप देखें तो एक जो शॉट था थॉमस का वो 6 का था, यानी कि बाकी की गेंदों में कितने रन आए आप खुद समझ सकते हैं। जस्ट 1 रन।
सो दिस इज नरेश ठोमरे। ये अलग बात है कि 4 ओवर का फॉर्मेट है, इसलिए एक ही ओवर कर पाएंगे। और अब नया ओवर लेकर आ रहे हैं अरफ। स्ट्राइक पर है इस वक्त बैट्समैन प्रीतम परब, गोरेगांव के लोकल बॉय, और वो जुड़ चुके हैं अब शाहिद शेख के साथ जो स्ट्राइक पर है। शाहिद और प्रीतम, शाहिद ऑन स्ट्राइक, प्रीतम एट नॉन स्ट्राइकर्स एंड, बॉलर अरफ। नए ओवर की पहली गेंद, तेज तर्रार तीखे तेवर दिखाता हुआ अरफ। यही वो समय होता है जब आपको रेस्ट मिलता है, अपने कंधों को आराम दे। दर्द हो रहा है तो आयोडेक्स मलिए, काम पे चलिए। खेलना होगा, जीतना होगा। बेहतरीन ड्राइव शाहिद शेख का, ड्राइविंग उनकी स्ट्रेंथ है, और पहले रन को पूरा किया, 1 को 2 में तब्दील किया। बिल्कुल इसी तरह रनों की तलाश में रहना होगा, और तीसरा भी दौड़ लिया। अब देखिए, इसको कहते हैं चतुर क्रिकेट, अकलमंदी वाला क्रिकेट। रनों का आना जरूरी है इस वक्त ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ के लिए। दोनों सलामी बल्लेबाज अब आराम फरमा रहे हैं। स्कोर है 10-2 के नुकसान पर, 10 for 2, और अरफ गेंद करेंगे प्रीतम परब को। इस बार चॉप किया, 1 रन गली में हासिल करते हुए। अजीत मोहिते का बेहतरीन कैच रजत मुंडे ने लिया। देखिए, कई बार एक्शन है ना इन फ्रंट ऑफ द स्क्वायर रहता है, और इसलिए फाइन लेग और थर्ड मैन के खिलाड़ी कभी कभी कंप्लेसेंट हो सकते हैं कि कभी कभार मेरे पास गेंद आएगी। लेकिन रजत मुंडे वो खिलाड़ी है जो बिल्कुल पेट्रोलिंग कर रहे हुए पुलिस की तरह आंखों में सुरमा लगाकर उन्होंने वो कैच लिया। शायद मिस टाइम कर चुके थे, इस बार रन नहीं मिल पाएगा। स्कोर अभी भी रुका हुआ है 11 पर 2 विकेटों के नुकसान पर। पहला विकेट 7 पर, दूसरा 7 पर। 5 रनों की शराकत इन दोनों के बीच में देखने को मिल रही है। हमारे दर्शकों का भी मैं शुक्रगुजार हूं, जिस मोहब्बत और अकीदत के साथ आप सुनते आ रहे हैं हमें। आपका प्यार इसी तरह बनाए रखिए। इस बार देखिए, एक ओहो व्हाट अ कैच! नरेश ठोमरे अपने हाथों को गोलकीपर की तरह फैला दिया। इटाली के गोलकीपर बफॉन अगर देखते तो डिनर के लिए वियना में बुला लेते। जयेश भोसले क्या कहेंगे? आज का दिन ठोमरे दिवस के रूप में मनाया जा सकता है अगर वो चॅम्पियन बने तो। निश्चित आजचा दिवसच नरेश ठोंबरेचा आहे। मग गोलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षणामध्ये त्याने प्रभावशाली कामगिरी केली आहे, आणि अद्भुत अविस्मरणीय क्षण राहतील ज्या पद्धतीने त्याने हा क्षण टिपला, कॅच पकडला, आणि ज्या वेळी मात्र तो रिप्ले मध्ये पाहेल ना त्याच्यासाठी हा महत्त्वपूर्ण क्षण राहणार आहे। परंतु एका बाजूला सर आपण जर का पाहिलं तर जिथे आराफत शेख जो बदलापूरचा आहे मूळचा, जो रिलायन्स मनी फाउंडेशन साठी तो सातत्याने काम करताना मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करतोय, परंतु बदलापूरच्या या गोलंदाजाने एक अष्टपैलू कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये, त्याचीही वेगळी छाप राहिली है। यस, इसी के लिए क्रिकेट को हरफन मौला खिलाड़ियों का क्रिकेट कहा जाता है, और जो अच्छे कोचेस होते हैं वो ऑलराउंडर को अपनी बेड़े में शामिल करते हैं। और अब स्ट्राइक पर है प्रीतम परब और उनके साथ जुड़ चुके हैं प्रथमेश मात्रे। बहुत अच्छा काटा इस गेंद को, अपील की गई है, और यहां पर वापस लौटेंगे प्रीतम परब। विकेटों के पीछे कैच आउट करा दिया। और जयेश जो पहला ओवर वहां पर नरेश ठोंबरे ने किया उसको अराफत शेख ने आगे बढ़ाया, और 2 ओवर 11 रन और 4 विकेट, मतलब इसको और क्या कह सकते हैं, टू रन थ्रू अ साइड। जबरदस्त फॉर्म में खेलती हुई यहां पर समर्थ एंटरप्राइजेस।
आदरणीय संपतजी उतेकर साहेब, ज्येष्ठ शिवसैनिक आणि एक कट्टर आणि ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ज्यांचा उल्लेख केला गेला असे संपतजी उतेकर साहेब इथे उपस्थित होतात. आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होतात. साहेब आपले हार्दिक स्वागत. सुस्वागतम संपत जी उत्तेकर साहेब. नए बॅट्समॅन योगेश पवार. नया ओवर लेकर आ रहे हैं अनिकेत. ये वो गेंदबाज है जिसकी गेंदबाजी देखने के लिए आज पूरा यूट्यूब बेताब है. जिस तरह से उन्होंने आज सुबह बॉलिंग की है, कई खिलाड़ियों को अपना फैन बना चुके हैं. सन्माननीय विलास तावडे साहेब, शाखा क्रमांक 53 चे शाखा प्रमुख आणि सन्माननीय वैभव कांबळे साहेब उपविभाग अधिकारी यांचं हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र. सुस्वागतम. संपतजी उत्तेकर यांचं आताच आगमन झालंय, त्यांचं सुद्धा स्वागत. अंपायर जरा 2 मिनिटं थांबायचं. अंपायर एक क्वेश्चन आहे. या अगोदरचा जो चेंडू होता त्यावर वाईट. थँक्यू. स्कोर 13, थर्ड ओवर. और अब देखिए योगेश पवार का ये तलवार का वार. स्ट्रांग जोन में आप गेंद नहीं कर सकते. योगेश पवार बड़े मैच का बड़ा प्लेयर है. इवन 10 PL में फ्रेंड्स कुवैत को सेमीफाइनल में जब जीत की जरूरत थी, ये वही योगेश पवार है जिसने सेमीफाइनल जीताया. स्कोर आगे बढ़ता हुआ 19. शाखा क्रमांक 52 चे उपशाखा प्रमुख सन्माननीय कृपास्वामी यांचं हार्दिक स्वागत आहे. वणक्कम, वेलकम. इस बार अनिकेत ने धैर्य की परीक्षा ली योगेश पवार के. बहुत अच्छा रिलीज है अनिकेत का. दोनों लेफ्टी बैट्समैन है इस वक्त रन बनाने में एक दूसरे को सहयोग करते हुए. ओह, अब देखिए बिल्कुल स्टैच्यू कर दिया था. हालांकि लाइन खराब रही. लेंथ वाज इमैक्युलेट. स्कोर आगे बढ़ता हुआ बेहतर बॉल थी. बल्ले का सिरा लिया. थर्ड मैन बाउंड्री की तरफ जाती हुई अब जाकर योगेश पवार के पीठ थपथपाती हुई एक के लिए दौड़ चुके हैं. अंपायर प्रशांत मयेकर बता रहे कि द बॉल वाज नॉट डेड एंड हेंस दे हैव राइट टू रन. (22 for 4). कठिनाई भरी परिस्थितियों से उभरने का प्रयास है. देखिए जिंदगी में सब चीजें आसान नहीं मिलेगी. मेहनत मशक्कत करनी होगी.
योगेश पवार का ये रॉकेट हुक और सीधा बॉल जाकर सिक्सर के बैनर को लगता हुआ सिक्सर 6, इससे बड़ा कोई नहीं। योगेश पवार जिसका बल्ला है तलवार, जो गेंदबाजों से करता है यलगार, जो चौके छक्के मारता है बार बार, वो है योगेश पवार। त्या हुक शॉट बद्दल काय सांगाल जयेश जी? धावा धाव फलकावरती आहेत, 28 धावा धाव फलकावरती आहेत, 28। योगेश पवार लेंथला पिक केलं, बॅकफूट वरती आले, बॉडीचा बॅलन्स बनवला आणि एक देखना फटका योगेश पवार यांच्या बॅटमधून। इस बार इनसाइड आउट खेला है, आउट होने का खतरा है, लेकिन टप्पा खाती हुई गेंद और पवार को मिलते हुए 2। अब यहां पर प्रथमेश मात्रे की भी मैं तारीफ करूंगा। योगेश पवार के रन को पूरा करना मेरी जिम्मेदारी है, उस तरह वो दौड़ रहे हैं। और 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 30 और अब आखिरी 6 गेंदों का खेल शेष है। पिछले ओवर में 19 रन बने, 19 रन केम ऑफ द लास्ट ओवर। सबसे बड़ी बात वही है, पहले 2 ओवर में जो बचाया वो तीसरे में गंवाया। जिंदगी में भी तो कभी कभी ऐसा ही होता है, जब पूरा महीना आप नौकरी करते हैं, पहले 15 दिन में आप बचाते हैं और आखिरी 15 में कभी कभी खर्च हो जाता है। लेकिन आवक और जावक ये जिंदगी का हिस्सा है। कुछ लोग कमाकर खर्च करते हैं, कुछ लोग खर्च करके कमाते हैं, लेकिन इकोनॉमी चल रही है, यह बड़ी बात है। आखिरी 6 गेंदे और आखिरी ओवर का एक प्रेशर अलग होता है। जयेश, लास्ट ओवर करना बड़े बड़े सुरमा गेंदबाज कभी कभी अवॉइड करते हैं कि मुझे मत दीजिए, मालन को दे, दूसरा दे। और ऐसे में ध्रुवित ने जो ओवर किया, रियली मतलब एक प्रेशर वाला मैच था। भले 20 रन चाहिए थे, लेकिन ध्रुवित ने कंडीशन को बहुत अच्छा हैंडल किया है आज। अब बॉलर है मुनाफ। मुनाफ का मतलब होता है प्रॉफिट, मुनाफा। लास्ट 6 balls of the first innings, सेमीफाइनल हिंदू हृदय सम्राट चषक 2021। इसके बाद केवल फाइनल मैच बचेगा और शाम के 6:30 बजे तक फैसला आ जाएगा। 1 लाख रुपए और भव्य दिव्य हिंदू हृदय सम्राट चषक। इस बार गेंद काफी तेज रही थी, मुनाफ की नीची भी रही। प्रथमेश मात्रे बराबर से बल्ले पर ले नहीं पाए थे, विकेट के पीछे किरण पवार ने उसे रोका था। ग्लव्स पहनते हुए काले रंग के काले दस्ताने। एक और तेज गेंद थी, हालांकि रन जरूर पूरा किया जा रहा है। अंपायर के इशारे का इंतजार रहेगा, बाई के रूप में आता हुआ रन। लेकिन इस वक्त 1 रन अगर खर्च भी होता है तो मायने नहीं रखेगा समर्थ के लिए, क्योंकि चौका छक्का नहीं लग रहा है, ये अच्छी बात है। स्कोर अब आगे बढ़ चुका है और पहुंचा है 31 पर। ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ की कोशिश रहेगी कि 40 के मैजिक नंबर को टच करे, 10 रन पर ओवर। दूसरी और 35 के आसपास रोकने का प्रयास रहेगा समर्थ एंटरप्राइजेस का। एक और तेज गेंद, लेकिन दायरे के बाहर, वाइड बॉल। स्कोर 32 for 4। एक समय तक 11 पे 4 और अब 32 पर 4। एक अच्छी पार्टनरशिप। वाइड बॉल, लगातार वाइड बॉल अब मुनाफ से आते हुए। स्कोर 34। अब स्कोर डेंजर जोन की तरफ बढ़ रहा है, क्योंकि ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ के पास जो बॉलिंग अटैक है, थोड़ा प्रेशर रहेगा बल्लेबाजों पर। किरण पवार है और ऑफ कोर्स रजत मुंडे।
बल्ले का बाहरी सिरा, बॉल जा रही है थर्ड मैन की तरफ और वहां से गुजरती हुई अब जाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 35। आखिरी के 3 गेंदे मुनाफ की दाहिने हाथ के राउंड द विकेट। साइड आर्म बॉलिंग एक्शन है और 1 रन पूरा किया, दूसरे को तब्दील किया, यह खास बात है। योगेश पवार चूंकि अपने करियर में तालीम शील्ड 50 ओवर का टूर्नामेंट भी खेलते हैं, इसलिए उनके लिए दौड़ना आसान है। और प्रथमेश मात्रे युवा खिलाड़ी है, पिट्टू बहुत जरूरी है। शाम के वक्त में शरीर थक जाएगा लेकिन दौड़ना होगा, जीतना है तो दौड़ना होगा। दौड़ेंगे तभी जीतेंगे और जीतेंगे तभी बचेंगे और बचेंगे तभी उस ट्रॉफी को हाथ लगा पाएंगे। इस बार बेहतर बॉल थी, थोड़ा रुक कर आई और बिंदी गेंद। दूसरी पारी में टॉप ऑर्डर को खेलना होगा। बंटी बद्री के, किरण पवार, रजत मुंडे, मतलब आज रसायनी का रसायन जो है उसको अपना लिटमस टेस्ट देना होगा। रसायनी का रसायन आप देखेंगे दूसरी पारी में। और ये योगेश पवार का शॉट, क्या उम्दा शॉट के साथ इनिंग को फिनिश किया योगेश पवार ने। और फाइनल स्कोर जो है 4 ओवर की समाप्ति पर 43 और 11 रन प्रति ओवर की रफ्तार से औसत से 44 रन बनाने हैं। 44 इज द टारगेट टू विन। और दूसरी पारी में जब खेल की शुरुआत होगी तो माइक्रोफोन पर आपके साथ जुड़ जाएंगे जयेश भोसले। शुक्रिया। सन्माननीय विलास तावडे साहेब जे शाखा प्रमुख आहेत, शाखा क्रमांक 53 चे, त्यांचा आपण आता सत्कार करणार आहोत। विलासजी, तुमचा कर्तृत्वाचं क्षितिज विस्तारित जावो। वी फॉर विक्ट्री, वी फॉर विलास, आमच्या कोटी कोटी शुभेच्छा आहेत। वैभव कांबळे विभाग अधिकारी साहेब यांचा आपण सत्कार करणार आहोत। वैभवजी, जसा शिवसेनेचा वैभव आहे तसा तुमचा आयुष्यातला वैभव राहावा आणि प्रगती करावी असे युवा नेतृत्व, तुम्हाला शुभेच्छा। त्याचप्रमाणे सन्माननीय संपत उत्तेकर साहेब, ज्येष्ठ शिवसैनिक, ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना जवळून पाहिली, असे सन्माननीय संपतजी, आपला सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतोय। त्याचप्रमाणे कुपास्वामी, वणक्कम सर, सोल्ले, ये खूबसूरत गुलदस्ता आपको दे रहे हैं। योगेश गुलेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण एक वेगळा सत्कार करणार आहोत। योगेश जी वरती यायचं आहे। योगेश जी गुलेकर, खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचा आणि तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। सेमीफायनल नंबर 2, पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत सर्व क्रीडा रसिकांचं मी करतो। आज आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ फेडरेशन आयोजित स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2021 पहिलं पर्व सेमीफायनल नंबर 2 मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते। आपल्यामध्ये माजी नगरसेवक सन्माननीय सदाशिव पाटील साहेब यांचं आगमन झालंय।
आणि त्यांचा आम्ही श्री स्वामी समर्थ फेडरेशनच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. सन्माननीय सदाशिव पाटील साहेब, त्यांच्या जोडीला सन्माननीय प्रथमेश पाटील, सदाशिव पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष, दोघांचं हार्दिक स्वागत आहे. दिंडोशी परिसर म्हटलं की पाटील परिवाराचे कृतज्ञ आहोत आम्ही. साहेब जेव्हा नगरसेवक होते तेव्हा जबरदस्त काम साहेबांचं. असे सदाशिव पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे सर. प्रथमेश यायचं आहे. एक युवा नेतृत्व, वडिलांचं नावाचं प्रतिष्ठान ते सांभाळत आहेत. ना खरंच अभिमान वाटतोय, कारण पिता पुत्र दोन्ही आज ज्या पद्धतीने समाजसेवा करतायत, स्तुत्य असं समाजसेवेचं व्रत. आणि परत एकदा वळूया जयेश भोसलेकडे. धन्यवाद. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 धावांचं लक्ष, 44 रनचं टार्गेट इथे ठेवण्यात आलंय. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. किरण पवार आणि त्याच्या साथीला रजत मुंडे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. खालीद भिवंडीच्या खालीद गावचा सुपरस्टार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. विवेक शेलार. विवेकचा पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज लागली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, डीप मधून क्षेत्ररक्षक जिमी नाटेकर चेंडूवरती येतोय. तद्वर अजित करण्यात येते एकेरी धाव. या एकेरी धावेने पहिल्या चेंडूवरती खातं खोललं गेलंय. 44 धावसंख्येचा पाठलाग. जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागणार. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार या मॅच मध्ये. काय घडणार? येणाऱ्या 4 षटकामध्ये 11च्या सरासरीने या धावगतीचा पाठलाग करायचा आहे आणि तितकंच सोपं कार्य नसणार आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, समोरचा संघ ही तितकासा तुल्यबळ आहे. संघामध्ये एकापेक्षा एक वरचढ असे गोलंदाज जरूर पाहायला मिळतात. मयूर वाघमारे असेल, मग विवेक असेल, त्याच पद्धतीने ध्रुवीतने जी काय कामगिरी केली आहे तोही एक धारदार गोलंदाजी करतो. आणि जिमी नाटेकरचा वेग हाही तितकासा कामी आला आहे ऑल माउन्स्टर रायगड या संघासाठी. परंतु स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या संघाकडून एक चांगली फलंदाजी पाहायला मिळणार का? रजत मुंडेचा तडाखा याही मॅच मध्ये पाहायला मिळेल का? रज्जो स्ट्राईक एंड वरती आहे. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. विवेक शेलार पुन्हा एकदा सज्ज होत असताना रजत मुंडेच्या विरोधात. रजत साठी हा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, जिथे एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. हरेश सर, जिथे आपण रजतचा खेळ जर पाहिला, डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे, लेदर चांगलं खेळतो, परंतु मैदानामध्ये आल्यानंतर लीला या चेंडूला सीमारेषाच्या बाहेर धाडतो. त्याला माहित आहे कुठला चेंडूचा खरपूस समाचार घ्यायचा आणि कुठला चेंडूला नतमस्तक होऊन खेळावं. आणि म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. त्या शैलीतला तो फलंदाज आहे. त्याच्याकडे टायमिंग इतका आहे, वेळ इतका असतो की तो चहा नाश्ता करतो, न्यूजपेपर वाचतो आणि तदनंतर फटकेबाजी करू शकतो. इतका वेळ त्याच्याकडे असतो. हा चेंडू बॉलवर बॅक टू द ड्राय, अधिक वेगाने जोरदार खेचलेला हा फटका. अनेक वेळेला आपण म्हणतो की अशा पद्धतीच्या कॅचेस मिळत नसतात, तर त्या पकडल्या जाऊ शकत नसतात, पण त्या हातामध्ये चिपकतात. अशा रीतीचा हा झेल होता. अधिक वेगाने बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पाहायला मिळाला. कोणती धाव या चेंडूवरती येत नाहीये. किरण पवारची बॅट या स्पर्धेमध्ये आतापर्यंत शांत आहे. अबोला धरलेली त्याची ही बॅट कधी बोलू लागेल षटकार चौकारांची भाषा, हा प्रेक्षक वर्गाला पडलेला सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. आणि हे कोडे सोडवेल का किरण पवार, हेही पाहावं लागणार आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू अधिक बाहेर निघण्याचा टाकण्याचा चेंडू प्रयत्न केला गोलंदाजाने. अवंत स्वरूपामधून मिळणारी एकेरी धाव संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. किरण पवार रसायनी विभाग आणि सावळे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, त्याचा दमखम जो आपण एका हाताने षटकार लगावण्याचा असेल, मग बॅट जमिनीवरती ठेवून गोलंदाज रनवेवरती धावल्यानंतर बॅट उचलून षटकार ठोकण्याचा कारनामा असेल, अनेक विक्रम त्याने केलेत. हा चेंडू ऑन साइडला खेचला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर किरण पवारांची बॅट आता मात्र बोलू लागले चौकाराची भाषा. देखिए सबसे बड़ी बात है, तुम्हारे पास योगेश पवार, हमारे पास किरण पवार. पवारची पॉवर ही एक चांगल्या रीतीने कामकाज करत असताना पाहायला मिळते. आणि
तितका वेळ त्याला मिळाला. आखूड टप्प्याचा हा चेंडू विवेकने टाकला. पहिल्या षटकामध्ये मागील मॅच मध्ये 4 गडी त्याने बाद केले, एक निर्धाव षटकही टाकलं होतं, परंतु ते चेंडू फुलर लेनचे आणि आउटसाइड ऑप्शन पाहायला मिळाले. हा मायनस चेंडू होता डाव्या यष्टीवरती, तितका वेळ मिळाला आणि लिले सीमारेषेच्या बाहेर धाडलंय इथे चौकारासाठी. किरण पवार चौकारानं आता खातं खोलतोय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती आणि दिशेवरती नियंत्रण करून केली गेलेली ही गोलंदाजी. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये करावी लागणार. सेमीफायनल नंबर 2. हा चेंडू डाव्या यष्टीवरती, पुन्हा एकदा चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. षटकार. एकच षटकार आणि वातावरण थंडगार असंही आपण म्हणू शकू. एकच फाईट आणि वातावरण टाईट. ज्या पद्धतीने फटकेबाजी किरण पवारने केली, एक षटकार आणि एक चौकार त्याने ठोकला आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते झपाट्याने पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहे त्या सध्याच्या घडीला 13. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली सुरुवात मिळाली आहे सर, जरूर म्हणता येईल. विवेक शेलार का ये ओवर खर्चीला रहा. मतलब विवेक शेलार पिछले मैच में मारवाड़ी कंपनी के अकाउंटेंट की तरह कंजूस था, लेकिन अब यस बैंक का कैशियर बन गया. निश्चित जिथे जो काही खेळ पाहायला मिळाला आहे. आणि किरण पवार आपण म्हणत होतो मागील 2 मॅच मध्ये त्याची बॅट शांत होती आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये तो खेळतोय. एक राहत इंदुरी यांची कविता आठवते, वो बुलाती है मगर जाने का नहीं. त्या कवितेमध्ये तिसरी ओळ अशी सांगते की सितारे नोच कर घर ले जाऊंगा मगर खाली हात जाऊंगा नाही. खाली हात मला जायचं नाहीये. किरण पवार जरूर सांगतोय, मी पनवेल तालुक्यात, रायगडच्या पनवेल तालुक्याहून आलोय आणि मला खाली हात घरी जायचं नाहीये. आणि तो आता मात्र या मॅच मध्ये त्याची बॅट बोलू लागली आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे मयूर वाघमारे याला. पनवेल तालुक्यामधील हाही खेळाडू आहे. पनवेल तालुक्यातील देवत गावचा असणारा गोलंदाज मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. उद्याने इंजिनियर आहे आणि इथे त्याची ती जी शैलीची कामगिरी इथे दाखवावी लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजीने मागील मॅच मध्ये दमखम दाखवला होता त्याच्यावरती हल्ले चढवले गेलेत. 13 धावा धावफलकावरती आल्यात. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 31 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. येणारे 18 चेंडू आणि 31 धावा, 18 गेंदे शेष आहे. 31 रनों की जरूरत. 18 बॉल रिमेनिंग, 31 रिक्वायर्ड बाय विन. ही मॅच अजून संपलेली नाही आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण येणारा 3 षटकांचा खेळही अजून शेष आहे. जिमी नाटेकर, ध्रुवीत मात्रे यांसारखे गोलंदाजही अजून येणं शेष आहे. मयूर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मयूर याला प्राचार्य करण्यात आल्या दुसऱ्या षटकामध्ये. मेगा फायनलची मॅच अजूनही शेष आहे. अजूनही एक बिग बॅटल पाहायला मिळेल. या संघामधील विजेता संघ जो परी 11 डोंबिवली अर्थात सँडी एसपी या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. ओमकार देसाई इन अँड ॲक्शन तुम्हाला अगदी थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार. मैदानामध्ये मयूर कशा रीतीची कामकाज करणार आहे ही ओव्हर क्रुशियल असणार आहे. या ओव्हरमध्ये येणाऱ्या धावा हे विजय, जय आणि पराजय मधील अंतर कमी करणारा असणार आहे. आणि हे अंतर कशा रीतीने कमी करेल रज्जू हे देखील पाहावं लागेल. रजत मुंडे स्ट्राइक एंड वरती आहे. डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज. एका बाजूला योगेश पवार तर दुसऱ्या बाजूला रजत मुंडे. इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला सरळ धाडतोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. काय जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. स्कोरबोर्ड एका बाजूला हरणाच्या गतीने तर दुसऱ्या बाजूला चितेच्या गतीने पळतोय. आणि एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, एका बाजूला शास्त्रशुद्ध फलंदाजीचा राजकुमार आहे आणि दुसरा बाजूला तंत्रशुद्ध फलंदाजीचा राजकुमार आहे. निश्चित ज्या पद्धतीने योगेश पवार आणि मी रजत मुंडेचा उल्लेख केला, काही कालावधीपूर्वी रजत मुंडेची उल्लेखना सातत्याने योगेश पवारची छाप आहे की काय, परछाई आहे की काय असं जरूर संबोधलं जायचं. परंतु आपली एक स्वतःची ओळख, एक वेगळा ब्रँड या रजत मुंडेने तयार केलाय. रज्जो सध्याच्या घडीला फॉर्मात आहे, एक सुवर्णकडे जातोय. तो जरूर सांगतोय अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. प्रैक्टिस की है, मेहनत की है, रन बना के जाएगा, अपना टाइम आएगा. गोलंदाज सज्ज होईल.
हा चेंडू ऑन साइडला शॉर्ट आर्म पूल हाफ आर्म पूल केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे पिट्टू त्या ठिकाणी झगडतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, चेंडूची फेकी करेल. तदवर धावा आल्या 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या फ्लाय होते. धावफलकावरती धावा आहेत ते 21. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 21 धावा धावफलकावरती आहेत. 44 रनचं टार्गेट इथे ठेवण्यात आलं होतं. 21 धावा दुसऱ्या षटकामध्ये अर्जित करण्यात आल्यात. एक सुस्थितीमध्ये, एक सन्मानजनक स्थितीमध्ये संघाला घेऊन जात आहेत हे दोन्ही फलंदाज. आघाडीला आलेत, भागीदारी रचतायत. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडूला पुल केलंय. पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. सुबह रजत, दोपहर रजत, शाम रजत, रात रजत. अब ये सिल्वर बॉय सिल्वर इनिंग्स खेल रहा है और वाकई में जो उसका फॉर्म सुबह था वो दोपहर को भी है और शाम को भी है. और ऑन साइड पर आप रजत मुंडे को कमजोर गेंद नहीं कर सकते. अगर इस तरह की गेंदें आप करते रहे तो सुबह खेतों में चरने गई गाय शाम को सूर्यास्त के बाद आने तक वो बल्लेबाजी करते रहेगा. यस, निश्चित मधल्या यष्टीवरती आणि डाव्या यष्टीवरती पडणारा प्रत्येक चेंडू हा रजत मुंडे ऑन साइडला सीमारेषा लिलया भेटतोय. परंतु त्याच चेंडू त्याला अंगलट येईल की काय, कारण की गोलंदाजी ही त्या पद्धतीची आहे. एखादा व्हेरिएशनचा चेंडू, एखादा असा चेंडू जो आहे तो घात करून जाणारही असू शकतो, परंतु तो कधी येणार हाही एक मोठा प्रश्न आहे. रजत मुंडे नावाची जी खेळी आहे, हे वादळ आहे, हे कोण थांबवणार. हलक्या हाताने खेळलेला हा फटका पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. राज जैन हे एक नवीन नाव आता मात्र पाहायला मिळतंय. राज जैन जो भाईंदरचा आहे तो मात्र मैदानामध्ये ध्रुवीत मात्रेच्या जागी मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. डावखुरी हाताचा हा गोलंदाज पॉइंट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या 28 रन ऑन अ बोर्ड. 28 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय विश्वचषक जिंकला होता भारतीय संघ. 28 वर्षाच्या कालखंडानंतर गोलंदाज पुन्हा एकदा मयूर. हा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या टोला चेंडू जरूर लागलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. एकेरी धावेने संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. विजय आणि पराजय मधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत केलाय. चांगल्या रीतीने धावगती गोळा करण्याचा प्रयत्न केलाय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. हा चेंडू उजव्या यष्टीवरती पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळलेला हा फटका थॉमस चेंडूला उचलेल. तद्वर एक धाव जरूर अर्जित करण्यात येते आणि या एकेरी धावेने 30 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 15ची करंट रन रेट पाहायला मिळतो. तो 15च्या धावगतीने धावगती गोळा केली गेली. आस्किंग रन रेट सांगतो की प्रत्येक षटकामध्ये 7 धावा बनवायचा आहे. काय म्हणाल सर, येणारे 12 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. बहुत इजी समीकरण है और इस वक्त केवल एक ही चीज है कि इस मैच को वो यहां से हार नहीं सकते. अगर वो गलती करते हैं तो ही हारेंगे, वरना उनका हारना मुश्किल है, क्योंकि बहुत अच्छा मैदान है, पिच अच्छा खेल रहा है, दोनों बल्लेबाजों की आंखें जमी हुई है, दोनों का स्ट्रोक प्ले देखते ही बन रहा है. और इस वक्त कोई चमत्कार, कोई तिलस्मी गेंदबाजी का प्रदर्शन ही उनको इस मैच में बचा सकता है. और चमत्कार होते हैं ये मैं ज़रूर बताना चाहूँगा. लेकिन 12-14 में अब देखने वाली बात यह भी है कि बल्लेबाज जो है सिंगल डबल पर ध्यान देंगे या 2 कमजोर गेंद को मैदान के बाहर भेज के मैच को फिनिश करेंगे. इट इज़ द अप्रोच दैट इज गोइंग टू डिसाइड द रिजल्ट ऑफ द मैच. लेकिन एक बहुत ही अच्छी स्थिति में समर्थ एंटरप्राइजेस संकट जरूर येणार आहे. जिथे आपण पाहतो जिमी नाटेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. संकटांवरती तुम्हाला मात करावी लागेल. कोणत्याही संकटांवरती शिवाय मिळणारं यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच आणि निश्चितच इतिहास घडवत असतो. इतिहास घडवेल का जिमी नाटेकर. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. आघाडीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये अजूनही तळ ठोकून उभे आहेत आणि सध्याच्या घडीला रजत मुंडेला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. गोलंदाजी मार्कवरती जिमी नाटेकर सज्ज होत असताना खोलवा टप्प्याचा हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलेल. तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. 13 धाव संख्येची गरज. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. 1 ते 2 मोठे धक्के जर का इथे जरूर मिळाले,
देऊ शकले गोलंदाज तर सामन्यामध्ये काहीसा उलटफेर पाहायला मिळेल. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे. आम्ही अनेक वेळा म्हणतो क्रिकेट सरडा राजकारण, कधी आपलं रंग बदलतील ना कोणीही सांगू शकणार नाही. मैदानामध्ये जिमी नाटेकर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू सरळ ड्राउल होणार सीमारेषेच्या बाहेर. षटकार. किरण और रजत ने जिस हिसाब से आज बैटिंग की है, उनका हर शॉट आंखों की पलकों में बंद करके घर ले जाने को दिल करता है. इस तरह की बैटिंग है आज. किरणची बॅट कधी बोलेल, किरण कधी धावा बनवेल, मोक्याच्या क्षणाला महत्वाच्या मॅचला तो धावा इथे बनवताना पाहायला मिळतोय. अनेक वेळेला आपण गौतम गंभीर आणि युवराज सिंग म्हटलं की विश्वचषकासाठी बनलेले हे खेळाडू, मग शिखर धवनचाही नाम उल्लेख करायला हवा. विश्वचषकाच्या यादीमध्ये ह्या तिन्ही खेळाडूंचा नाम उल्लेख व्हायचा. त्या पंक्तीमध्ये या खेळाडूला आपण बसू शकतो. ऑन साइडला केलेला कार्पेटच्या साह्याने हा खेळाडू राज जैन चेंडूवरती येतोय. एक धाव आली आहे. संकल्प परिवारातील सन्मान्य सतीश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. सबसे बड़ी बात आप देखिए, किरण पवार बड़े मैच का बड़ा प्लेयर. 38 धावा धाव फलकावरती आहेत. रजत साडे हा चेंडू कार्पेटच्या साह्याने खेचलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विवेक इथे फंबल होत आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? येस नो आणि वेट, हे ताळमेळ जुळलं नाही आणि म्हणूनच की काय ताळमेळचा अभाव पाहायला मिळतोय. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये रजत मुंडेवाद. शायद यही एक तरीका था जिससे वो आउट हो सकते थे, क्योंकि उनका हैंड आई कोऑर्डिनेशन, उनकी आई लाइन में आने वाली हर बॉल को उन्होंने हिट किया, लेकिन वहां पर हाँ ना हाँ में थोड़ी सी दोनों के बीच में गलतफहमी हुई और उसका पूरा फायदा उस बेहतरीन थ्रो पर लिया. लेकिन रजत मुंडे की तारीफ करनी होगी, क्योंकि जिस तरह से उन्होंने जिस शिद्दत के साथ इस टूर्नामेंट में खेला है, बाली ट्रॉफी का रजत मुंडे वही दमखम के साथ हिंदू हृदय सम्राट ट्रॉफी खेल रहा है और वही जज्बे के साथ ये तालियों की गूंज बताती है कि ही इज अ मास्टर क्लास बैट्समैन. एकच कारण आणि एकच संधी होती की रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला बाद करता येऊ शकत होता आणि तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतला. रोहन साळुंके नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना एक गडी बाद झाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे 39 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावसंख्येची गरज आहे. एका मोठ्या फटक्याने सामना फिनिश करेल का रोहन साळुंके, हेही देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. जिथे IPLच्या धर्तीवरती महेंद्रसिंग धोनीने षटकार टोकून ही सामना फिनिश केला आणि त्यांनी दाखवलं देखील की त्याच्याकडे अजून तितकासा दमखम आहे. परंतु रोहन साळुंके कशा रीतीने मॅच फिनिश करेल, सामना एका चेंडूवरती संपेल का शेवटच्या षटकापर्यंत जाईल, ही एक उत्कंठ आहे प्रेक्षक वर्गासाठी. जिमी नाटेकर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू एका संघामधून अनेक वेळा खेळताना आम्ही पाहिले, रोहन आणि जिमी. हा चेंडू डाव्या यष्टीवरती होता. ऑन साइडला खेळलेला कार्पेटच्या साह्याने फटका क्षेत्ररक्षक येतोय. राज जैन चेंडूवरती एक धाव जरूर अर्जित करण्यात आले. दुहेरीसाठी पलटलेत. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येत आहेत. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, वधारते. धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा धावफलकावरती आहेत. समर्थ एंटरप्राइजेस आजचा दिवस ज्या पद्धतीने गोलंदाजांनी गाजवला, ज्या पद्धतीने खेळ केला ना, जिथे रजत मुंडेची फलंदाजी आणि नरेश ठोंबरेची गोलंदाजी ही महत्वाची ठरली. स्लाइस केला ओव्हर द इनफील्ड. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. समर्थ एंटरप्राइजेस हा संघ इथे विजय संपादन करतोय आणि फायनल मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ ठरत असताना या स्पर्धेतील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 पर्व पहिल्यामधील दुसरा फायनलिस्ट संघ मिळतोय, ज्याचं नाव आहे समर्थ एंटरप्राइजेस. अभिनंदन. हार्ड लक ऑल मॉन्स्टर्स रायगढ़. ग्रेट जॉब समर्थ एंटरप्राइजेस. और एक चीज है, नितिन जंगम और संतोष बंड की जोड़ी जो है ये सलीम जावेद की जोड़ी की तरह है. त्रिशूल, दीवार, शोले, बिल्कुल एक के बाद एक ये जोड़ी हिट टूर्नामेंट खेलती जा रही है और पूरा श्रेय जाता है किरण पवार को. व्हाट अ स्टाइलिश बैटिंग बाय हिम. रजत मुंडे एज कंसिस्टेंट एज एवर एंड हार्ड लक टू ऑल मॉन्स्टर्स रायगढ़. दे वर बीटन कन्विंसिंगली.
अंतिम सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांनी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला लाईन अप करायचा आहे. रोहित नार्वेकर